नमस्कार क्रिकेट रसिक हो. जवळजवळ आज एक महिना होत आला आहे cricket.in टीम आणि त्याचबरोबर पुणे टेनिस क्रिकेटचा संपूर्ण संच महाराष्ट्र दौरा करतोय आणि या दौऱ्याच्या संदर्भातच आज आपण येऊन पोहोचलोय चंदननगर, हे जे उपनगर आहे पुणे शहराच्या या ठिकाणी. आणि पंढरीनाथ गरुड हे नाव तुम्ही जर ऐकलं असेल तर ते नाव तुम्हाला जास्त परिचित नाही, परंतु पप्पू गरुड हे नाव जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक दर्जेदार स्पर्धा भरवणारं व्यक्तिमत्व म्हणून या व्यक्तिमत्वाला आपण नेहमी पाहत आलोय. आणि ह्या व्यक्तिमत्वाबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर नक्कीच त्यांची स्पर्धा ही एक फार मोठा चर्चेचा विषय असतो. आणि आज त्यांनी भरवणारी स्पर्धा किंवा पप्पू गरुड हे एक क्रिकेट खेळणारं अतिशय उमद व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चंदननगर पुणे नगर एक्सप्रेस हायवेच्या शेजारी चंदननगर बायपास रोडला आपण या ठिकाणी उभे आहोत आणि लवकरच त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची भेट घेतोय. नमस्कार क्रिकेट रसिक हो. आज आपण या ठिकाणी आलोय पुणे नगर हायवेच्या लगत या ठिकाणी चंदननगर नावाचं त्या ठिकाणी उपनगर आहे पुणे शहरामधलं. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे या शहराने हे शहर एक वेगळ्या प्रकार उपनगरचे आहे, एक वेगळ्या प्रकारे ओळखलं जातं कारण इथे पंढरीनाथ गरुड नावाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी ज्यांनी क्रिकेटला फार मोठा राजश्रय दिलाय. आता पंढरीनाथ गरुड हा विषय जर तुमच्या समोर मी घेतला किंवा हे नाव जर मी तुम्हाला सांगितलं तर बरेच क्रिकेट रसिक म्हणतील की आम्ही हे नाव कधी ऐकलंच नाही. परंतु पप्पू गरुड हे नाव जर तुम्ही त्या ठिकाणी ऐकलं तर मात्र ते नाव तुम्हाला फार वेगळं वाटणार नाही. गेल्या 5-6 वर्षामध्ये त्या ठिकाणी चंदननगर या परिसरामध्ये एक मोठी स्पर्धा भरवण्याचा मान ज्यांच्या नावावर जातो. भारतातले महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले अनेक जे खेळाडू आहेत, मोठे मोठे संघ आहेत, ते संघ त्यांच्या मैदानावरती खेळायला येतात. ही मला वाटतं महाराष्ट्र क्रिकेटमधली अशी एकमेव स्पर्धा असावी की ज्या स्पर्धेमध्ये अक्षरशः बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश असे दूरवर्ण संघाने खेळाडू खेळायला येतात. त्या ठिकाणचं नियोजन जे असतं ते नियोजन खऱ्या अर्थानं एक आदर्श नियोजन, एक आखीव देखीव आणि रेखीव स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य आमदार बापूसाहेबजी पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त पप्पू शेठ गरुड दरवर्षी जवळजवळ 5 वर्ष झालीत ही स्पर्धा या ठिकाणी भरवतात. आणि अशाच एका क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वाला आपण भेटायला आलोय. क्रिकेट स्पर्धा भरवणं हा त्यांचा गेल्या 5 वर्षांमधला उपक्रम आहे. परंतु त्यापेक्षाही पुढे जर आपण चर्चा जर केली तर ते अतिशय उत्तम खेळाडू आहेत. फक्त विषय एवढा आहे की टेनिस बॉल क्रिकेट बरोबर लेदर बॉल क्रिकेटही ते तेवढंच पसंत करतात. आणि आज त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. खऱ्या अर्थानं आपण त्यांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. आज त्यांच्याकडे फार मोठा व्यस्त कार्यक्रम आहेत असताना सुद्धा त्यांनी आपल्या ठिकाणी आपण दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार केलाय आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आपण या ठिकाणी आहोत. आणि नक्कीच त्यांच्याबरोबरचा पुढचा जो चर्चेचा काही कालावधी आहे तो एक चांगल्या प्रकारचा कालावधी असेल आणि मनसोक्त आनंद देणारा कालावधी आपल्याबरोबर असेल ही मला नक्कीच खात्री आहे. तर आपण सुरुवातीला पप्पू शेठ गरुड यांच्याशी नक्कीच थोडंसं त्यांच्या सुरुवातीच्या किंवा त्यांचं वैयक्तिक आयुष्य जे आहे त्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार पप्पू शेठ. पप्पू शेठ, तुम्हाला मी सर्वप्रथम असं विचारेल की चंदननगर, आज पप्पू शेठ गरुड म्हटलं की चंदननगर हे नाव त्याबरोबर किंवा खराडी हे नाव त्याबरोबर आपसूक जोडलं जातं. परंतु तुमच्या आयुष्याची सुरुवात किंवा सुरुवातीचा कार्यकाल जो आहे त्याबद्दल आमचे क्रिकेट रसिक जाणू इच्छितात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं गाव आजुळे
माझं गाव मुखई शिक्रापूर. माझे मामा या ठिकाणी राहायचे. माझा जन्मच हा इथला आणि एक म्हणजे पहिल्यापासून आमदारांबरोबर राहिलेलो. लहानपणापासून एक शिवराज तरुण मंडळ इथं आमच्या इथे, त्याचा अध्यक्ष होतो 10 वर्ष. त्याच्यानंतर गणेश विकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आत्ता. शहरावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलंय, एनुसाईमध्ये काँग्रेसमध्ये काम केलंय किंवा आपण बरोबर कंटिन्यू राजकारणात. त्यानंतर नाईट टुर्नामेंट कमीत कमी मी 8 वर्ष नाईट टुर्नामेंट भरवले नगर रोडला. म्हणजे ह्या नगर रोडला कुठल्या टुर्नामेंट तशा भरत नव्हत्या. त्या काळात अण्णासाहेब पटऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नाईट टुर्नामेंट भरवायचो. तो त्यावेळेस माझं वय असेल एक 16, 17, 18 वय. त्या काळापासून याच्यात टेनिसमध्ये मी. आणि टेनिसमध्ये म्हणजे शिक्रापूर म्हणा किंवा लुनिकन म्हणा, शिरूर म्हणा, तिथपर्यंत आमची टीम शिवराज स्पोर्ट्स क्लब म्हणून नामांकित टीम होती. त्यावेळेस अर्जुन कसब आम्ही एकत्र खेळायचो. त्याच्यानंतर वय वाढत गेलं, मग खेळ कमी झाला. धंद्या पाण्याकडनं माझा ट्रान्सपोर्टचा धंदा होता, आता बिल्डर लाईनमध्ये. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आमदार आप्पा झाले त्याच्या अगोदर आपण एक टुर्नामेंट म्हणलं चला घेऊ. तेव्हापासून परत एक टुर्नामेंट चालू केली आणि ती टुर्नामेंट नावारूपाला आता एक महाराष्ट्रात कुठलीही पार्सलिटी नाही, कुठली टीम नाही, शिस्तबद्ध टुर्नामेंट म्हणून महाराष्ट्रात फेमस आहे. आणि एक चांगलं ऑर्गनायझर आणि एक चांगले जे आमच्या संघातले म्हणा, समीर रणसिंग असेल, प्रदीप पटरे असेल, गणेश बडे असतील किंवा इतर सातकर असतील, एम.आर. जाधव असतील, तुषार धनाके, सोएब शेखे यांच्या सहकार्यामुळं ती टुर्नामेंट नावारूपाला आली. आणि आमदार बापूसाहेब पटरेंचा पाठिंबा सगळ्यात महत्त्वाचा. त्याच्यामुळे ही टुर्नामेंट एक चांगली फेमस झाली महाराष्ट्रामध्ये. सुरुवातीला जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेस प्रोफेशनल टुर्नामेंट तुम्ही बऱ्याच खेळा असाल, तर असे काही टुर्नामेंट वगैरे सुरुवातीचे आठवतात का? त्या टुर्नामेंटचा आवर्जून तुम्ही तुमच्या खेळण्याच्या प्रवासामध्ये उल्लेख करू इच्छिता? एक शिक्रापूरची एक टुर्नामेंट असायची, गोरख सासवडी टुर्नामेंट भरवायचं पुलाखाली. ते एक टुर्नामेंट एक ते माती पीठचं असायचं, लाल मातीचं पीच बनवायचं. ते एक टुर्नामेंट आम्ही चांगली खेळायचो. त्यावेळेस JJ11 यारोड्यातली एक टीम असायची आणि त्या टीममध्ये म्हणजे आमची पण एक टीम चांगली असायची, शिवराज. आणि त्या काळात डिंगडॉंग म्हणून नावारूपाला जी प्रतिका टीम आहे ती डिंगडॉंग म्हणून खेळायची. त्यावेळेस त्या डिंगडॉंगचा दबदबा त्यावेळेस होता ते क्रिकेट क्षेत्रात. आणि त्यावेळेस आम्ही म्हणजे आमची पण टीम एक 4-5 नंबरमध्ये असायची, पण कधी सेकंड, थर्ड असंच असायचं. फायनलला डिंगडॉंग किंवा JJ किंवा सूर्या एक टीम होती, रेंजिलची सूर्या एक टीम होती. त्यानंतर लुनिकनला एक प्रदीप कन जे आता जिल्हा परिषद अध्यक्ष ते एक टुर्नामेंट भरवायचे. त्यांची एक टुर्नामेंट चांगली असायची. या 2-3 टुर्नामेंट फेमस असायचे त्या काळात. आता तुम्ही हे सांगितलं टुर्नामेंटबद्दल, परंतु अशी एखादी टुर्नामेंटमधले काही किस्से कहाणी वगैरे, कारण बऱ्याच वेळा गेल्यानंतर वेगवेगळे काही मैदानावरती वेगवेगळे अनुभव येतात. असे काही अनुभव आहेत की तुम्हाला ते अनुभव कायम तुमच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तुमच्या लक्षात राहतील? एकदा आम्ही शिक्रापूरला आमची मॅच चालली होती, सेमीफायनलच होती. आमच्याबरोबर JJ11 होती यारोड्यामधली. तर त्या टुर्नामेंटमध्ये पंचांनी काहीतरी डिसिजन रॉंग दिलं. तर त्यांचा तो ऑर्गनायझर गोरख सासवडी, म्हणजे पैलवान म्हणतात आज पण, आता म्हणजे चांगले म्हणजे मोठी व्यक्ती आहे ती. तर त्याला ते डिसिजन आवडलं नाही. त्यांनी काय केलं, ते बाहेर नाही येऊन त्या पंचाला मारलं होतं. तेवढं एक मला आता आठवतं. म्हणजे डिसिजन रॉंग म्हणून ते डिसिजन परत त्यांनी चेंज करायला लावलं. पण एवढा म्हणजे तो कडक स्वभावाचा होता. तेवढं एक मला चांगलं आठवतंय की एवढं त्या काळात तो गोरख सासवडे त्यावेळेस नियोजन एक नंबर करायचा तो. बरं, म्हणजे हा तुमच्या आठवणीतला एक फार महत्त्वपूर्ण किस्सा आहे. मला वाटतं की ज्यावेळेस प्रोफेशनल क्रिकेट खेळायला कुठलाही खेळाडू सुरुवात करतो किंवा एखादा व्यक्तीला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं असतं त्यावेळेस सहजासहजी घरचा पाठिंबा मिळत नाही. बऱ्याचशा गोष्टींमध्ये घासाघीस करावं लागते, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तुमच्या घरून कशा प्रकारे सपोर्ट होता या सर्व गोष्टींना? नाही, पूर्वी तर आमची परिस्थिती फार बिकटच होती की त्या काळात म्हणजे शेवटी आहेच, पोरगे इकडे जाते तिकडे जाते, नुसतंच खेळते, मंडळाच्या मागे पळते. ते वेगळा काळ होता. आणि शाळेत जात नव्हतं, म्हणजे कॉलेजला होतो, त्या वेगळाच होतं. आता तसं नाही. आता सगळे धंदा पाणी करून आता का खेळायचंय, तर एक शरीराचं एक संतुलन राहण्यासाठी खेळ महत्वाचा आहे म्हणून आता खेळ आहे. पूर्वीचं वेगळं होतं. मला बऱ्याच वेळा मी असं पाहतो की लेदर बॉलच्या मैदानावर सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा आम्हाला दिसता. टेनिस बॉल क्रिकेटला आज तुम्ही एका उंचीवर नेऊन ठेवलेला आहे पुण्यामधल्या, परंतु लेदर बॉल क्रिकेटवरती पण तुम्ही बऱ्याच वेळा रमता. तर लेदर बॉल क्रिकेटबद्दल तुमच्या काय आठवणी किंवा ती सुरुवात कशी झाली, त्यातले काय अनुभव जर तुम्ही आमच्यावर शेअर केले तर आम्हाला फार आनंद होईल. लेदर बॉल 2 वर्ष आले आम्ही चालू केली, चंदनर वॉरियर्स म्हणून. लेदर बॉल मी पूर्वी कधीच खेळलो नव्हतो, जस्ट 2 वर्षापासून खेळायला लागलो. आमचा एक मित्र आहे समीर रणसिंग म्हणून, तो लेदर बॉल खेळतो. तर तो असंच मला बोलला, ज्यावेळेस टुर्नामेंटमध्ये आम्ही एकत्र आलो तो म्हणला की आपण सीझनवर चालू करू.
तर म्हणलं ठीक आहे चालू करतो. तन्मय कानेटकर म्हणून एक आहे, ऋषिकेश कानेटकरचा भाऊ, जरणजी आता कोच आहे महाराष्ट्राचे, त्यांचा एक भाऊ आहे. अजून आम्ही पुण्यातले नामांकित 4-5 जण एकत्र केले की काही आहेत आमच्यात रणजी खेळाडू पण खेळतात. तर आम्ही एकत्र एक चंद्र वॉरियर्स म्हणून एक संघ बनवला आणि आम्ही 2020ला खेळायला चालू केलं. आता आम्ही मागे 2-3 प्राईज मारलेले आहेत. आधी एक राष्ट्रवादी करंडक म्हणून एक स्पर्धा आम्ही नेहरू स्टेडियमला भरवली होती, आमदार बापूसाहेब पाटरे यांच्याच मार्गदर्शनाखाली. त्यावेळेस निरंजन डावखरे साहेब आले होते ओपनिंगला. महापूर होती, प्रशांत जगताप महापूर झाले, ते याला ते स्टेडियमला होती, ती टोर्नामेंट स्टेडियमला होती. डेक्कन जिमखाना होता, अजून कटरे हायस्कूलला होती. म्हणजे ती विभागून स्पर्धा आणि चांगली झाली. त्याच्यात आमचा दुसरा प्राईज भेटलं. पहिलं प्राईज पुण्यातलीच टीम होती, त्यांनी पहिले प्राईज मारलं, सेकंड प्राईज आम्ही आलो. तेव्हापासून मी लेदर खेळायला लागलो. आता वाघोलीमध्ये एक ग्राउंड घेतलेलं आहे आम्ही, ते भाड्याने आम्ही तिथं खेळतो, सगळे प्रॅक्टिस करतो. आता 3-4 महिने पावसामुळे आमचं ते बंद आहे, पण आमची रेग्युलर प्रॅक्टिस चालू असते. मी स्वतः 4 ओव्हर टाकतो, स्पिन लेग स्पिन टाकतो. 4 ओव्हरचा स्पेल असतो माझा, 10 ओव्हरच्या आत मी स्पेल पूर्ण करून टाकतो. बरोबर, कारण आम्ही टेनिस बॉल क्रिकेटवर सुद्धा तुमची गोलंदाजी पाहायला आम्हाला मिळाली. तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचे नक्कीच फिरकी मारा तुमचा आहे. आणि लेदर बॉलमध्ये फिरकीपटूला किंवा स्पिनरला फार मोठं स्थान असतं, त्याचा फायदा तुम्हाला लेदर बॉल क्रिकेट खेळायला होतोय. बरं, तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली, टेनिस बॉलमध्ये तुम्ही खेळलात, लेदर बॉलमध्ये तुम्ही खेळलात, परंतु हल्ली टेनिस बॉल क्रिकेट जगत हे पंढरनाथ गरुड उर्फ पप्पू गरुड यांना क्रिकेट खेळाडूपेक्षा क्रिकेट संयोजक किंवा आयोजक म्हणून जास्त ओळखतंय. तर ही संकल्पना टुर्नामेंट आपण भरवावी किंवा ती टुर्नामेंट एवढी मोठी होईल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? तसं वाटलं नव्हतं, पण एक आमचं नियोजन चांगलं असल्यामुळं कुठं काही गालबोट नाही लावता, एक फक्त खेळ ह्या भावनेनेच खेळतो की कुठलीही टीम असू, फक्त बॅट आणि बॉल हातात दिलेला आहे त्यांनीच खेळायचं. बाकीचं कुठलंही आमचे स्टेजवर आम्ही कधी कुठल्याही खेळाडूला घेत नाही किंवा काही नाही. कुणी काही ओळखी असू ते बाहेर, मग तो कुठून खेळाडू आला तू फक्त ग्राउंडमध्ये खेळायचं, बाकीचं काही नाही. त्याच्यामुळे ही स्पर्धा नावारूपाला आलेली आहे की इथं फक्त नियोजन चांगलं असतं. मी बऱ्याच वेळा असं पाहिलं की तुमच्या स्पर्धांना, बाकीच्या स्पर्धा जर काही होत असतील तर स्पर्धांना महाराष्ट्रातनं संघ येतात, पुणे मुंबईचे संघ असतात, परंतु तुमची स्पर्धा अशी आहे की अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही संघ आमंत्रित करता. मग त्याची व्यवस्था वगैरे हे तुम्ही सर्व कसं काय त्या ठिकाणी सांभाळता? ह्या भागात जेवढे हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करतो आम्ही. मग चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये करतो, जेवणाची व्यवस्था आम्ही करतो. संघ सकाळी आला नाश्त्यापासून आम्ही सर्व त्यांना देतो. फक्त तो संघ जोपर्यंत मॅच विन होतोय तोपर्यंत, ज्यावेळेस तो हारतो त्यावेळेस त्यांना आम्ही दुपारचं किंवा तो संध्याकाळचं जेवण चालून ते त्यांचं जातात. ही स्पर्धा भरत असताना मी स्वतः बऱ्याच वेळा पाहिलंय की मैदानावरती काहीतरी चुकीची गोष्ट होते किंवा एखादी गोष्ट अशी आहे की जी प्रेक्षकांना तर रुचत नाही, परंतु संयोजक म्हणून तुम्हाला, खेळाडू म्हणून तुम्हाला रुचत नाही. अशा वेळेस कित्येक वेळा मी तुम्हाला आक्रमक होताना पाहिलंय. तर ते आक्रमक होण्यामागे क्रिकेटचं फार मोठं प्रेम नक्की जे आपल्याला नेहमी तुमच्याकडनं पाहायला मिळालंय. तर ते नियंत्रण ठेवताना किंवा समोर कुठलाही खेळाडू असू द्या, कुठलाही संघ असू द्या, हे तुम्ही कधीच मला वाटतं त्यावेळेस पाहत नाही आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई तुम्ही करता. तर या मागचा तुमचा नक्की उद्देश काय असतो? मेन म्हणजे आपण स्पर्धा का भरवतो की या स्पर्धेमध्ये की कुणीतरी जो खेळाडू आहे, ज्याच्यात खेळ आहे, त्याने खेळून आणि त्याच्यात अंगात जे गुण आहे ते दाखवून जायला पाहिजे. पण कुठेतरी पंचांनी कुठेतरी डिसिजन रॉंग करायचं, त्या खेळाडूनी काहीतरी त्या पंचावर दडपण आणायचं, तो प्रकार आम्हाला आवडत नाही. मेन म्हणजे जर आम्ही पहिलं सांगितलेलं आहे की जरी पंच ग्राउंडवर असतील तर मेन अधिकार संयोजन कमिटीकडे राहील, ते स्टेजवर बसलेले आहेत. जर आम्हाला काही वाटलं की कुठंतरी काहीतरी चूक होती तर ते डिसिजन आम्ही चेंज करू शकतो आणि आम्ही ते डिसिजन पुष्कळ चेंज केलेले आहेत. की कुठला खेळाडू, समजा एखादा खेळाडू नामांकित असतो तर त्या हंपरवर त्याचं दडपण येतं, त्या हंपरवर दडपण आल्यानंतर तो नामांकित खेळाडू त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो आणि हंपर काहीतरी चूक करतो. तिथे चूक झाली की आमचे ऑर्गनायझर सांगतातच की बाबा हे काहीतरी वेगळं करतोय, मग त्यावेळेस आम्ही ते डिसिजन चेंज करतो असे. आणि त्याच्यामुळे संघांना पण माहिती आहे की इथं काही चालत नाही, ऑर्गनायझर कडक आहेत, आपल्याला खेळूनच करायचं पुढं. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये फेअर प्ले, तुम्ही आले तर तुम्ही चांगला खेळ दाखवून जा, बाकीचं आम्हाला काय घेणं देणं नाही. संघ कुठला असू द्या, खेळाडू कुठला असू द्या, त्याच्यात दबावात आम्ही राहणार नाही आणि बक्षीस जे काय ते घेऊन जा आणि वाटलं तर 2 पैसे जास्त घेऊन जा, परंतु इथे नियम आम्ही कुठल्या प्रकारे मोडू देणार नाही. अशा प्रकारे एक चांगलं नियोजन तुमचं दरवेळेस आपण पाहतो. विषय असा नक्कीच मी तुमच्या समोर मांडू इच्छिल की माननीय आमदार बापूसाहेबजी पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दरवर्षी 5 वर्ष झाले तुम्ही स्पर्धा भरवताय.
तर या 5 वर्षामध्ये तुम्हाला आता काय वाटतं की आता आपण कुठे सुरुवात केली होती आणि कुठपर्यंत पोहोचलोय? आता ही स्पर्धा कशी होती, मोठी मोठी होत गेलेली स्पर्धा ही. आता आमदारांचा सपोर्ट असल्यामुळे ही स्पर्धा, आणि प्रत्येक या स्पर्धेला की बक्षीस वितरणला पुण्यातले महापौर वंदनाताई आता खासदार ते येऊन गेलेले आहेत. प्रदीप दादा कन मागचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते ते ओपनिंगला आलेले आहेत. प्रत्येक टुर्नामेंटच्या ओपनिंगला महाराष्ट्राचा माजी कर्णधार जसं सुरेंद्र भावे म्हणा, शांतनु सुगवेकर म्हणा, हे खेळाडू येऊन गेलेले आहेत. आमच्या इथं हे पण येऊन गेलेले आहेत. आपला आता IPL खेळून गेलेले आहेत. महाराष्ट्र इंडियामध्ये आता त्यांची हे झाली, चांगलंच नाव केदार जाधव येऊन गेलेले आहेत. तर हे असे सगळे म्हणजे खेळाडू येऊन गेलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक वेळेस बक्षीस वितरणला मराठी हिरोईन आलेली आहेत. आमच्या इथं सईद आमनकर येऊन गेलेली आहे. अजून शर्वरी जमनीस येऊन गेलेले आहेत. अजून ते होणारा सून या घरमधली ती काय त्यांचं नाव, तेजश्री प्रधान येऊन गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस हिरोईनी येऊन गेलेले आहेत. म्हणजे कार्यक्रम एक नंबरच होतो. म्हणजे टुर्नामेंटच करतो आम्ही त्याबद्दल. म्हणजे ट्रॉफीमध्ये सगळ्यात जास्त ट्रॉफ्या बघण्यासारख्या आमच्या क्रिकेट स्पर्धेला असतात. कलासागर म्हणून पुण्यातले त्याकडनं सगळ्या ट्रॉफ्या येतात. बॉल स्पॉन्सर येतात. सगळे खेळाडू म्हणजे इथले देणगीदार चांगले आहेत. बिल्डर लॉबी कंटिन्यू वर्गाने देते, त्याच्यामुळे ही स्पर्धा चांगल्या रूपात होते. आमचे नगरसेवक वर्गाने देतात. बरं, ही स्पर्धा आता तुम्ही या ठिकाणी भरवताय आणि गेली 5 वर्ष या स्पर्धेने एवढं मोठं नाव कमावलंय. त्यापुढेही आता मी तुम्हाला थोडंसं जाऊन असं विचारेल की पहिलं क्रिकेट वेगळं होतं ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली, आणि हल्लीचं क्रिकेट यामध्ये आता जमीन आसमानाचा फरक झालाय. तर तुम्ही खेळलेलं क्रिकेट, आता तुम्ही खेळत असलेलं क्रिकेट आणि तुम्ही ऑर्गनायझिंग करत असलेलं क्रिकेट यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो? खेळलेलं क्रिकेट तो काळ वेगळाच होता. त्यावेळेस क्रिकेट खेळायचो, पहिलं प्राईज असायचं 5,000, 6,000, 7,000, कधी 11,000. 11,000 म्हणजे हायस्ट प्राईज. मग त्यावेळेस एंट्री फी असायची 500 रुपये, 700 रुपये काहीतरी एंट्री फी असायची. मग ते बॅट नसायच्या पूर्वी. मग कुठेतरी लाकडी बॅटनी पण खेळायला लागायचं. तो बॉल वेगळा. पहिले तो बॉल कॉन्ट्रीब्युशन काढून बॉल आणावा लागायचा. आता ते क्रिकेटमध्ये पैसा वाढला, मार्केटमध्ये पैसा आला, त्याच्यामुळे क्रिकेट नसून ते वेगळंच आता तर ते नवीनच चालू झालंय की खेळाडू काय म्हणतात त्याला, नाही का, कुठले आयकॉन खेळाडू घ्यायचे. तसं आमच्याकडे तो प्रकार नाही. म्हणजे ते खेळ आणि हा खेळमध्ये फरक व्हायला लागलेला आहे. पुष्कळ फरक पडलेला आहे क्रिकेटमध्ये. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जुन्या खेळ आणि आत्ताचा खेळ याच्यामध्ये खूप फरक आहे? एंट्री फीज असतील किंवा बक्षीस वगैरे जो काय प्रकार आहे तर त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडलाय. 12 ओव्हरच्या मॅच खेळायचो पहिल्यांदा. 12 ओव्हर, नंतर 10 ओव्हर, आता 8 ओव्हर. आता टुर्नामेंट तर 5 ओव्हर खेळायला भेटतात का नाही हा प्रश्न पडतो. एवढं फास्ट क्रिकेट झालेलं आहे. 3-3, 4-4 ओव्हरच्या फायनल 2-2 ओव्हरचे झालेले आहेत. म्हणजे अशी परिस्थिती. म्हणजे पहिले 12 ओव्हर म्हणजे काय वाटायचं नाही, पण आता 12 ओव्हर म्हणजे लय मोठं काम. लेदरपेक्षा 12 ओव्हर मला नाही वाटत टेनिसमध्ये कुणाच्या होत असेल, नसेल होत. फायनल 10 ओव्हरची व्हायची तरी पुढची टीम होती नको 8-8 ओव्हर खेळू. 10 ओव्हरच्या फायनलला वेळ जातोय. असं फास्ट क्रिकेट झालं. मला वाटतं यावर्षी तुमची स्पर्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होते आणि जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली यावर्षी बक्षीस आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही भरघोस वाढ केली, तर त्याबद्दल आमच्या क्रिकेट रसिकांना तुम्ही काय माहिती द्याल? यावर्षीचे टुर्नामेंट जरा वेगळेच करतोय की चाललेलं आहे की 2 लाखाचं प्राईज पहिले ठेवण्यात चाललेलं आहे. सेकंड काहीतरी 1,50,000 आणि 25,000 असे 4 प्राईज ठेवून 32 टीमा निमंत्रित करणार आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये, कलकत्ता म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, उज्जैन म्हणा, अशा टीमा निमंत्रित करून बॉम्बेची टीमा असतात आपल्याकडे. सगळ्यात जास्त पुण्यामध्ये ह्याच टुर्नामेंटला मुंबईच्या टीमा खेळतात. मुंबईच्या टीमा पुण्याच्या बाहेर कधीच खेळत नाही. फक्त 8-9 टीमाच पनवेलपासून पर रायगड बिगड सगळ्या टीमा, कोल्हापूर पण आपल्याकडे असते, नाशिक असते, या टीमा खेळल्या जातात. आणि यावर्षी आपण जरा वेगळं करू असं चाललंय, प्रयत्न चालू आहे, बघूया. मला तर असं ऐकण्यात आलं की मॅन ऑफ द सिरीजसाठी यावेळेस एक मोठी 2 व्हीलर किंवा एक चांगले आकर्षक बक्षीस ठेवण्याचा तुमचा विचार आहे, त्याबद्दल काय सांगाल? मागे आपण 2 वेळा 2 व्हीलर दिलेल्या आहेत. यावर्षी आपण ऍक्टिव्हा ठेवायचा प्रयत्न करणार आहे. मागच्या वेळेस आपण 2 वेळा 2 व्हीलर दिला. मागच्या या टुर्नामेंटला आपण एक तोळ्याची सोन्याची चेन दिली. त्याच्या अगोदर आपण अर्धा किलोचा चांदीचा गणपती दिला होता. त्याच्यामुळे यावेळेस पण मॅन ऑफ द सिरीजला आपण काही ना काही ठेवायचा प्रयत्न करणार, गाडी ठेवायचं 100%.
ही स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना असा गेल्या 5-6 वर्षात असा एखादा भावनिक प्रसंग घडलाय का की त्या प्रसंगामुळे अगदी कधी कधी डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आले, असा प्रसंग एखादा घडलाय का? नाही, असं नाही कधी घडलं, कारण एवढे चांगले मित्र सहयोगी टुर्नामेंट एक नंबर करतात. आणि काही जण तर आमचा एक भावनिक असा प्रसंग घडला की आमच्या टुर्नामेंटमध्ये 5 दिवस कंटिन्यू आता प्राथमिक संघाचा म्हणजे शिक्षक संघाचा अध्यक्ष होता नाना तापकीर, तुम्हाला माहिती असेल, अटॅकने वारला मागच्या एक 8-9 महिन्यापूर्वी. कंटिन्यू 5 वर्ष त्या स्पर्धेला त्यांनी म्हणजे मुक्कामी असायचा, राहायला चरवलीला होता, पण चंद्रनगरला त्या टुर्नामेंटसाठी 5 दिवस कंटिन्यू मुक्कामी असायचा. आणि तो मागच्या एक त्याच्याच गावचा उरूस होता आणि त्या उरुसाच्या दिवशीच त्याला अटॅक आला. म्हणजे तो एक दुःख वाटतं की आपल्यातला सहकारी कंटिन्यू ऑर्गनायझर मधला गेला. कारण तो असायचा कंटिन्यू, तेवढं एक वाईट वाटतं. नक्कीच हे असे भावनिक प्रसंग की माझ्याबरोबर 5-6 वर्ष एक मित्र खांद्याला खांदा लावून राहतोय आणि आज तो मित्र माझ्या समेत नाही, ही कुठेतरी एक दुःखद म्हणजे ह्या वर्षी जेव्हा तुम्ही टुर्नामेंट भरवाल त्या नानांची आठवण कायम सगळ्यात तुम्हाला सर्वांनाच मला वाटतं येईल. मला वाटतं मागच्या वर्षीची तुमची जी स्पर्धा होती ती स्पर्धा तुम्ही कव्हर करायला cricklife.in आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक ही टीम तुम्ही आमंत्रित त्यांना केलं होतं. तर मागच्या वर्षीचा त्यांनी जे काही कव्हरेज केलंय आणि ज्या काय तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स असतील, फोटो असतील किंवा जी माहिती आहे जी त्या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, वेबसाईटच्या माध्यमातून असेल, तर त्या टीमचं काम तुम्हाला कसं वाटलं? नाही, दहीबाते साहेबांचं काम एक नंबरच होतं. त्याच्या कारण त्यांना मी मागे असंच म्हणलो होतं एकदा की तुम्ही करसाल का, आणि त्यांनी एका शब्दात ते मान्य पण केलं आणि एक नंबर केलं. आणि सगळे म्हणजे प्रत्येक दिवसाचे फोटो अपलोड करून ते सगळ्यांना फेसबुकवर सोडणं किंवा ते युट्यूबवर सोडणं हे सगळं त्यांनी कंटिन्यू. त्यानंतर राष्ट्रवादीकरण ज्यावेळेस मी स्टेडियमला भरवली त्यावेळेस पण मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की बाबा तेवढं करा, ते पण त्यांनी लाईव्ह केलं होतं. आणि मागच्या वेळेस स्वतः वेळ काढून येऊन त्या ठिकाणी थांबायचे, त्या स्पर्धेचा आनंद घ्यायचे, काय कुठं चुकला असेल काय असेल ते सांगून व्यवस्थितपणे त्यांनी तेवढं एक चांगलं सहकार्य आणि त्यांचं दरवर्षी राहील, यावर्षी पण कंटिन्यू राहील. नक्कीच एक दर्जा हे केल्यामुळं नक्कीच त्यांना तुम्ही यावर्षी संधी देण्याचा मानस तुमचा आहे. आता यापुढे मी तुम्हाला जाऊन असं विचारेल की आज तुमचा एक खेळाडू, एक संयोजक म्हणून प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलाय की आज महाराष्ट्र क्रिकेटमध्ये नव्हे तर भारतामध्ये तुम्हाला फार मोठे संयोजक म्हणून ओळखलं जातं. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक संयोजक स्पर्धा भरवतात आणि तुम्ही सुद्धा गेली 5-6 वर्ष स्पर्धा भरवता, एक चांगल्या दर्जाची स्पर्धा भरवत आहे. तर त्या संयोजकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की बाबा तुम्ही एक स्पर्धामध्ये काय अजून बदल केला पाहिजे किंवा स्पर्धा कशा प्रकारे तुम्ही स्पर्धा केली तर तुमची स्पर्धा सुद्धा तुमच्या स्पर्धेसारखी सुपर डुपर हिट होऊन जाईल? स्पर्धा करण्यामागे नाही, जसं माझा अनुभव तर शेवटी माझी स्पर्धा आहे, मी माझ्या इथं तर कडकपणा वापरतो की फक्त स्पर्धा म्हणून नाही की एक स्पर्धेमध्ये बाकीच्या प्रेक्षकांना पण त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आजकाल काही टीमा काय करतात की फिक्सिंग करतात. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या टीमा फिक्सिंग करतात त्या टीमांना कधीच खेळून नाही दिलं पाहिजे. कारण खेळ या आपण पैशासाठी न खेळता तो फक्त खेळासाठीच खेळ झाला पाहिजे. की मग असं समजा आज 2 लाख प्राईज आहे, 2 लाख आणि सेकंड 1 लाख आहे, समजा 3 लाख प्राईज आहे, मग 1.5 लाख तुम्ही घ्या, 1.5 लाख मी घेतो आणि आपण अशीच मॅच खेळू फायनल, तर हे नाही झालं पाहिजे. त्या पद्धतीने ते फक्त बंद झालं ना. फिक्सिंग म्हणजे पूर्वी फार म्हणजे वरनं फिक्सिंग खालीपर्यंत येत चालले असं नाही झालं पाहिजे. की आता मग एक अनुभव तुम्हाला सांगतो माझ्या टुर्नामेंटमधला. बॉम्बेची एक टीम होती, मी नाव नाही घेत, आता पण ती असते आपल्या टुर्नामेंटमध्ये आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज चांदीचा गणपती विकला, आपलं जिंकला त्या मुलाने. तर आम्ही त्याला गणपती दिला, आम्ही पण आमचं प्राईज डिस्ट्रीब्युशन केलं, आम्ही आमचं निघालो होतो. तर त्या स्टेजच्या मागे त्यांची भांडणं चालली होती. तर आम्ही म्हटलं काय झालं, तर ते बाकीच्या टीमचे खेळाडू म्हणत होते की हा गणपती आता लगेच विकायचा आणि ह्याचे पैसे वाटून घ्यायचे. तर आम्ही म्हणलं अरे कुठली पद्धत आहे राव, ज्यांनी घेतलाय, ज्याला विन झालाय, जो खेळलाय त्याला द्या. नाही ते आमचं तसं नाही, आमच्या टीमचा तो रूल आहे की मॅन ऑफ द सिरीज जरी जिंकली तरी आम्ही ते पैसे वाटून घेतो. तर तो गणपती आम्ही म्हणलो की आम्ही देतो पैसे तुम्हाला, तुम्ही पैसे वाटून घ्या, पण ते असं गणपती परत सोनाराकडे नेऊ नका म्हणलो. म्हणजे असे पण प्रकार होतात. हे म्हणजे सांगण्यात एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे असेही काही अनुभव तुमच्या पाठीशी नक्कीच आहेत. तुम्ही बराच वेळा आमच्या बरोबर गप्पा त्या ठिकाणी मारताय आणि मी तुम्हाला नक्कीच आता एक शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मी विचारेल की cricklife.in वेबसाईटची टीम असेल, पुणे टेनिस क्रिकेटची आमची जी सगळी मंडळी आहेत, तर ही जवळजवळ महिनाभर
खेळाडूंच्या मुलाखती तर आपण घेतोय, त्याचबरोबर संयोजक काही क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचले, त्यांच्याही भावना आणि त्यांचेही मतं आपण जाणून घेतलेले आहेत. तर आज ही टीम तुमच्याकडे तुमची मुलाखत घ्यायला आली, तर यांचं हे काम आहे, हे काम तुम्हाला कसं वाटतंय? एकदम क्रिकेटमध्ये तर तुमचं काम, तुमच्यामुळे तर क्रिकेट टेनिस आता फेमस झालेलं आहे. की क्रिकेट टेनिस जर टीव्हीला म्हणा, यूट्यूबला म्हणा किंवा फेसबुकला म्हणा किंवा व्हॉट्सअपवर जे फोटो येतात हे तुमच्यामुळं अजय दैवातेमुळं तर हे सर्व फेमस झालेलं आहे. नाही तर क्रिकेटला एवढं फेमस करायला कोण नव्हतंच ना. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं योगदान मोठंच आहे. आता मी तुम्हाला असं विचारेल की क्रिकेट हा विषय थोडासा जर बाजूला ठेवला आपण, तर तुमचं सध्या कशा प्रकारे तुम्ही कार्यरत आहात, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, आणि क्रिकेट बरोबरच इतर कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहात? मी आता माझं व्यवसाय बघतोय, ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. बिल्डर लाईनमध्ये आता मी पदार्पण केलेलं आहे. आणि हाय राजकारण थोडं चालूच आहे. आमदारांच्या मागे चालूच आहे. पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता पुणे शहराचा युवकचा उपाध्यक्ष आहे. आणि पक्षाचं काम जे सांगेल ते, वरिष्ठ सांगतील ते चालूच आहे. धन्यवाद पप्पू शेठ, तुम्ही आमच्याबरोबर या ठिकाणी खूप गप्पा मारल्या त्याबद्दल cricket.in वेबसाईटची टीम आणि पुणे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मी तुमचं या ठिकाणी आभार मानेल. नमस्कार. आज आपण खराडी या ठिकाणी आहोत. वडगाव शेरीचे माजी आमदार सन्माननीय बापूसाहेबजी पठारे यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गेल्या 4-5 वर्षापासून खराडी परिसरामध्ये भव्यदिव्य टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं, आणि त्या संदर्भात आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब. साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच विचारू इच्छिल की गेल्या 5-6 वर्षापासून आमचे पप्पू शेठ गरुड आणि त्यांचा जो मित्रपरिवार आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त टुर्नामेंटचं आयोजन करतायत, आणि एकंदरीत खराडीमधलं क्रिकेट म्हटलं की तुमचा फार मोठा राजाश्रय त्या क्रिकेटला आहे. तुम्ही वेळोवेळी त्यांना पाहिजे ती मदत, एवढं भव्यदिव्य मैदान उपलब्ध करून दिलंय, पाहिजे त्या फॅसिलिटीज तुम्ही उपलब्ध करून देता. एक राजकीय क्षेत्रामधलं दिग्गज व्यक्तिमत्व बरोबरच एक प्रचंड क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व म्हणूनही तुम्हाला सारं पुणे शहर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. तर तुमचे इथली जी ही स्थानिक युवक आहेत किंवा इथली जी मंडळी आहेत, ते जी टुर्नामेंट भरवतात, त्याबद्दल तुम्ही आमच्या क्रिकेट रसिकांना काय सांगाल? या ठिकाणी खराडी परिसरामध्ये, या पंचकृषीमध्ये नाही तर या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खराडीच्या टुर्नामेंट म्हटलं तर एक नावलौकिक आहे. खऱ्या अर्थानं खराडी टुर्नामेंटमध्ये पप्पू गरुड आणि युवा त्यांच्या सर्व युवक मिळून या ठिकाणी माझा वाढदिवसाच्या निमित्तानं 19 ऑक्टोबरला या ठिकाणी भव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतात. हे सर्व तरुण एकत्र येऊन 19 ऑक्टोबरला या ठिकाणी भव्य अशा स्पर्धा महाराष्ट्रातल्या ते भरवत असतात. भागामध्ये सर्व तरुण एकत्र येऊन या भागामध्ये स्पर्धा आयोजित करतात, आणि म्हणून या भागामध्ये मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, सगळ्याच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून एक चांगलं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी पप्पू गरुड साथ असते, आमच्या सर्व नगरसेवकांची साथ असते. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेब असतील, हे सातत्यानं मग कबड्डी असतील, कुस्ती असेल किंवा क्रिकेट असेल, या सांप्रदायिक कार्यक्रम असतील किंवा क्रीडा क्षेत्रातील किंवा कला क्षेत्रातील जे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला ही मंडळी सुद्धा येत असतात, महापौर येत असतात, अनेक आमचे नेते मंडळी येत असतात. आणि म्हणून या भागाचा एक नावलौकिक खराडी परिसराचा आहे की या भागामध्ये कला, क्रीडा, साहित्य सर्व क्षेत्रामध्ये निश्चितपणाने या भागाचा नावलौकिक आहे. आणि त्यामध्ये विशेष सहभाग हा पप्पू गरुड असतील एक नावारूपाला आलेला आहे की या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू निर्माण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नवीन सेमी ऑलिम्पिकचा एक स्विमिंग टँक उभा केलेला आहे, इंडोर स्टेडियम उभं केलेलं आहे. या ठिकाणी खेळाडूंना या ठिकाणी हॉस्टेल निर्माण केलेलं आहे, शाळा निर्माण केलेल्या आहे. आणि या माध्यमातून एक मोठं जिम, या ठिकाणी मोठी व्यायामशाळा बांधून या ठिकाणी या भागामध्ये एक नावलौकिक करत आहोत. निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये चांगले खेळाडू या शहरातले, या महापालिकेतले निर्माण होतील. आणि आमचं जे स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये या शहराचा नावलौकिक होईल, अशाच पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये आमच्याकडून होईल, होत आहे आणि ते पुढे चालू राहील, अशी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो.
धन्यवाद साहेब, तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल मी तुमचं शतशः आभारी असेल. मित्रांनो, क्रिकक्लब.in आणि पुणे टेनिस क्रिकेट हे क्रिकेटसाठी काम करणारी जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून आज आपण वडगाव शेरीचे माजी आमदार सन्माननीय बापूसाहेबजी पठारे यांच्यासमोर चर्चा करत होतो आणि साहेबांनी अतिशय मोजक्या परंतु अतिशय जबरदस्त अशा भाषा शैलीमध्ये आपल्याला त्यांनी नक्कीच मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे शतशः आभार व्यक्त करूयात. धन्यवाद.